ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ. ರಾಜೋವಾಚ ಮಹರ್ಷಯೇ ತದ್ವೈಚಿತ್ರ್ಯಂ ಲೋಕಸ್ಯ ಕಥಮಿತಿ. ಋಷಿರುವಾಚ ತ್ರಿಗುಣತ್ವಾತ್ ಕರ್ತುಶ್ರದ್ಧಯಾ ಕರ್ಮಗತಯಃ ಪೃಥಗ್ವಿಧಾಃ ಸರ್ವಾಜೇವ ಸರ್ವಸ್ಯ ತಾರತಮ್ಯೇನ ಭವಂತಿ. ಅಥೇದಾನೀಂ ಪ್ರತಿಷಿದ್ಧಲಕ್ಷಣಸ್ಯಾಧರ್ಮಸ್ಯ ತಥೈವ ಕರ್ತುಃ ಶ್ರದ್ಧಾಯಾ ವೈ ಸಾದೃಶ್ಯಾತ್ ಕರ್ಮಫಲಂ ವಿಸದೃಶಂ ಭವತಿ. ಯಾ ಹ್ಯನಾದ್ಯ ವಿದ್ಯಯಾ ಕೃತಕಾಮಾನಾಂ ತತ್ಪರಿಣಾಮಲಕ್ಷಣಾಃ ಶ್ರುತಯಃ ಸಹಸ್ರಶಃ ಪ್ರವೃತ್ತಾಸ್ತಾಸಾಂ ಪ್ರಾಚುರ್ಯೇಣಾನುವರ್ಣಯಿಷ್ಯಾಮಃ. ರಾಜೋವಾಚ ನರಕಾನಾಮ ಭಗವನ್ ಕಿಂ ದೇಶವಿಶೇಷಾ ಅಥವಾ ಬಹಿಸ್ತ್ರಿಲೋಕ್ಯಾ ಆಹೋಸ್ವಿದಂತರಾಲ ಇತಿ. ಋಷಿರುವಾಚ ಅಂತರಾಲ ಏವ ತ್ರಿಜಗತ್ಯಾಸ್ತು ದಿಶಿ ದಕ್ಷಿಣಸ್ಯಾಮಧಸ್ತಾದ್ ಭೂಮೇರುಪರಿಷ್ಟಾಚ್ಚ ಜಲಾದ್ಯಸ್ಯಾಮಗ್ನಿಶ್ವಾತ್ತಾದಯಃ ಪಿತೃಗಣಾದಿಶಿ ಸ್ವಾನಾಂ ಗೋತ್ರಾಣಾಂ ಪರಮೇಣ ಸಮಾಧಿನಾ ಸತ್ಯಾ ಏವಾಶಿಷ ಆಶಾಸಾನಾನಿ ವಸಂತಿ. ಯತ್ರ ಹವಾವ ಭಗವಾನ್ ಪಿತೃರಾಜೋ ವೈ ವಸ್ವತಃ ಸ್ವವಿಷಯಂ ಪ್ರಾಪಿತೇಷು ಸ್ವಪುರುಷೈರ್ಜಂತುಷು ಸಂಪರೇತೇಷು ಯಥಾ ಕರ್ಮಾವದ್ಯಂ ದೋಷಮೇವಾನುಲ್ಲಂಘಿತ ಭಗವಚ್ಛಾಸನಃ ಸಗಣೋ ದಮಂಧಾರಯತಿ. ತತ್ರ ಹೈಕೆ ನರಕಾನೇಕವಿಂಶತಿಂ ಗಣಯಂತಿ ಅಥ ತಾಂಸ್ತೆ ರಾಜನ್ನಾಮರೂಪಲಕ್ಷಣತೋ ಅನುಕ್ರಮಿಷ್ಯಾಮಸ್ತಾಮಿಸ್ರೋಂಧತಾಮಿಸ್ರೋ ರೌರವೋ ಮಹಾರೌರವಃ ಕುಂಭೀಪಾಕಃ ಕಾಲಸೂತ್ರಮಸಿ ಪತ್ರವನಂ ಸೂಕರಮುಖಮಂಧಕೋಪಃ ಕೃಮಿಭೋಜನಃ ಸಂದಂಶಸ್ತಪ್ತಸೂರ್ಮಿರ್ವಜ್ರಕಂಟಕಶಾಲ್ಮಲೀ ವೈತರಣೀ ಪೂಯೋದ ಪ್ರಾಣರೋಧೋ ವಿಶಸನಂ ಲಾಲಾಭಕ್ಷಃ ಸಾರಮೇಯಾದನಮವೀಚಿರಯಃ ಪಾನಮಿತಿ. ಕಿಂಚಕ್ಷಾರಕರ್ದಮೋ ರಕ್ಷೋ ಗಣಭೋಜನಃ ಶೂಲಪ್ರೋತೋದಂದಶೂಕೋ ವಟನಿರೋಧನಃ ಪರ್ಯಾವರ್ತನಃ ಸೂಚೀಮುಖಮಿತ್ಯಷ್ಟಾವಿಂಶತಿರ್ನರಕಾ ವಿವಿಧಯಾತನಾ ಭೂಮಯಃ. ತತ್ರ ಯಸ್ತು ಪರವಿತ್ತಾಪತ್ಯಕಲತ್ರಾಣ್ಯಪಹರತಿ ಸ ಹಿ ಕಾಲಪಾಶಬದ್ಧೋ ಯಮಪುರುಷೈರತಿಭಯಾನಕೈಸ್ತಾಮಿಸ್ರೇ ನರಕೆ ಬಲಾನ್ನಿಪಾತ್ಯತೆ. ಅನಶನಾನುದಪಾನದಂಡತಾಡನ ಸಂತರ್ಜನಾದಿಭಿರ್ಯಾತನಾಭಿರ್ಯಾತ್ಯಮಾನೋ ಜಂತುರ್ಯತ್ರ ಕಶ್ಮಲಮಾಸಾದಿತ ಏಕದೈವಮೂರ್ಛಾಮುಪಯಾತಿ ತಾಮಿಸ್ರಪ್ರಾಯೇ. ಏವಮೇವಾಂಧತಾಮಿಸ್ರೇಯಸ್ತು ವಂಚಯಿತ್ವಾ ಪುರುಷಂ ದಾರಾದೀನುಪಯುಂಕ್ತೆ ಯತ್ರ ಶರೀರೀ ನಿಪಾತ್ಯಮಾನೋ ಯಾತನಾಸ್ಥೋ ವೇದನಯಾ ನಷ್ಟಮತಿರ್ನಷ್ಟದೃಷ್ಟಿಶ್ಚ ಭವತಿ. ಯಥಾ ವನಸ್ಪತಿರ್ವೃಶ್ಚ್ಯಮಾನಮೂಲಸ್ತಸ್ಮಾದಂಧತಾಮಿಸ್ರಂತಮುಪದಿಶಂತಿ. ಯಸ್ತ್ವಿಹ ವಾ ಏತದಹಮಿತಿ ಮಮೇದಮಿತಿ ಭೂತದ್ರೋಹೇಣ ಕೇವಲಂ ಸ್ವಕುಟುಂಬಮೇವಾನುದಿನಂ ಪ್ರಪುಷ್ಣಾತಿ ಸ ತದಿಹ ವಿಹಾಯ ಸ್ವಯಮೇವ ತದಶುಭೇನ ರೌರವೇ ನಿಪತತಿ. ಯೇ ತ್ವಿಹ ಯಥೈವಾಮುನಾ ವಿಹಿಂಸಿತಾ ಜಂತವಃ ಪರತ್ರ ಯಮಯಾತನಾಮುಪಗತಂ ತ ಏವ ರುರವೋ ಭೂತ್ವಾ ತಥಾ ತಮೇವ ವಿಹಿಂಸಂತಿ. ತಸ್ಮಾದ್ರೌರವಮಿತ್ಯಾಹುರುರಿತಿ ಸರ್ಪಾದತಿಕ್ರೂರಸತ್ವಸ್ಯಾಪದೇಶಃ.
एवमेव महारौरवो यत्र निपतितं पुरुषं क्रव्यादानामरुरवस्तं क्रव्येण घातयन्ति यः केवलं देहं भरः यस्त्विह वा उग्रः पशून् पक्षिणो वा प्राणत उपरन्धयति तमपकरुणम् पुरुषादैरपि विगर्हितममुत्रयमानुचराः कुम्भीपाके तप्ततैले उपरन्धयन्ति यस्त्विह पितृप्रब्रह्मधृक्सकालसूत्रसंज्ञके नरके अयुतयोजनपरिमण्डले ताम्रमये तप्तखले उपर्यधस्तादग्निर्काभ्यामतितप्यमाने अभिनिवेशितः क्षुत्पिपासाभ्याञ्च दह्यमानान्तर्बहिः शरीर आस्ते शेते चेष्टते अवतिष्ठति परिधावति च यावन्ति पशुरोमाणि तावद्वर्षसहस्राणि यस्त्विह वै निजवेदपथादनापद्यपगतः पाखण्डञ्चोपगतस्तमसि पत्रवनं प्रवेश्य कषया प्रहरन्ति तत्र हासावितस्ततो धावमान उभयतो धारैस्तालवनासि पत्रैश्छिद्यमान सर्वाङ्गो हाहतोऽस्मीति परमया वेदनया मूर्च्छितः पदे पदे निपतति स्वधर्मः पाखण्डानुगतं फलं भुङ्क्ते यस्त्विह वै राजा राजपुरुषो वा अदण्ड्ये दण्डं प्रणयति ब्राह्मणे वा शरीरदण्डं स पापीयान्नरके अमुत्रसूकरमुखे निपतति तत्रातिबलैर्विनिष्पिष्यमाणावयवो यथैवेहेक्षुखण्ड आर्तस्वरेण स्वनयन् क्वचिन्मूर्च्छितः कश्मलमुपगतो यथैवेहादृष्टदोषा उपरुद्धाः यस्त्विह वै भूतानामीश्वरोपकल्पितवृत्तीनामविविक्तपरव्यथानां स्वयं पुरुषोपकल्पितवृत्तिर्विविक्तपरव्यथो व्यथामाचरति स परत्रान्धकूपे तदभिद्रोहेण निपतति तत्र हासौतैर्जन्तुभिः पशुमृगपक्षिसरीसृपैर्मशकयूकामत्कुणमक्षिकादिभिर्येके च अभिद्रुग्धास्तैः सर्वतोऽभिद्रुह्यमाणस्तमसि विहतनिद्रा निर्वृतिरलब्धावस्थानः परिक्रामति यथा कुशरीरे जीवः यस्त्विह वा असंविभज्याश्नाति यत्किञ्चनोपनतमनिर्मितपञ्चयज्ञो वायससंस्तुतः स परत्र कृमिभोजने नरकाधमे निपतति तत्र शतसहस्रयोजने कृमिकुण्डे कृमिभूतस्वयं कृमिभिरेव भक्ष्यमाणः कृमिभोजनो यावत्तदप्रहुतादो निर्वेशमात्मानं यातयते यस्त्विह वैस्तेजेन बलाद्वा हिरण्यरत्नादीनि ब्राह्मणस्य वापहरत्यन्यस्य वा नापदि पुरुषस्तममुत्र राजन्यमपुरुषा अयस्मयैरग्निपिण्डैः सन्दंसेस्त्वचि निष्कुषन्ति यस्त्विह वा अगम्यां स्त्रियमगम्यं वा पुरुषं योषिदभिगच्छति तावमुत्रकषया ताडयन्तस्तिग्मया सूर्म्या लोहमय्या पुरुषमालिङ्गयन्ति स्त्रियं च पुरुषरूपया सूर्म्या यस्त्विह वै सर्वाभिगमस्तममुत्रनिरजे वर्तमानं वज्रकण्टकशाल्मलीमारोप्य निष्कर्षन्ति ये त्विह वै राजन्या राजपुरुषा वा अपाखण्डाधर्मसेतून्भिन्दन्ति ते सम्परेत्य वैतरण्यान्निपतन्ति भिन्नमर्यादास्तस्यां निरयपरिखाभूतायान्नद्यां यादो गणैरितस्ततो भक्ष्यमाणा
आत्मना न वियुज्यमानाश्चासुभिरुह्यमानाः स्वाघेन कर्मपाकमनुस्मरन्तो विण्मूत्रपूयशोणितकेशनखास्थिमेदो मां सवसावाहिन्याम् उपतप्यन्ते ये त्विह वै वृषलीपतयो नष्टशौचाचारनियमास्त्यक्तलज्जाः पशुचर्याञ्चरन्ति ते चापि प्रेत्यपूय विण्मूत्रश्लेष्ममलापूर्णार्णवे निपतन्ति तदेवातिबीभत्सितमश्नन्ति ये त्विह वै स्वगर्दभपतयो ब्राह्मणादयो मृगया विहारा अतीर्थे च मृगान् निघ्नन्ति तानपि सम्परेतान् लक्ष्यभूतान् यमपुरुषा इषुभिर्विध्यन्ति ये त्विह वै दाम्भिकादम्भयज्ञेषु पशून् विशसन्ति तानमुष्मिन् लोके वैशसे नरके पतितान्निरयपतयो यातयित्वा विशसन्ति यस्त्विह वै सवर्णां भार्यान् द्विजोरेतः पाययति काममोहितस्तं पापकृतममुत्ररेतः कुल्यायां पातयित्वा रेतः सम्पाययन्ति ये त्विह वै दस्यवोऽग्निदागरदाग्रामान् सार्थान् वा विलुम्पन्ति राजानो राजभटा वातांश्चापि हि परेत्यजमदूता वज्रदंष्ट्राः श्वानः 720 सर्भसङ्खादन्ति यस्त्विह वा अनृतं वदति साक्ष्ये द्रव्यविनिमये दाने वा कथञ्चित् स वै प्रेत्य नरके वीचिमत्यधः शिरानिरवकाशे योजनशतोच्छ्रायाद्गिरिमूर्ध्नः सम्पात्यते यत्र जलमिव स्थलमश्मपृष्ठमवभासते तदवीचिमत्तिलशो विशीर्यमाणशरीरो न म्रियमाणः पुनरारोपितो निपतति यस्त्विह वै विप्रो राजन्यो वैश्यो वा सोमपीठस्तत्कलत्रं वा सुरां व्रतस्थोऽपि वा पिबति प्रमादतस्तेषान्निरयं नीतानामुरसि पदाक्रम्यास्येवह्निनाद्रवमाणं कार्ष्णायसन्निषिञ्चन्ति अथ च यस्त्विह वा आत्मसम्भावनेन स्वयमधमो जन्मतपो विद्याचारवर्णाश्रमवतो वरीयसो न बहुमन्येत समृतक एव मृत्वाक्षारकर्दमे निरये अवाक्षिरानिपातितो दुरन्तायातना ह्यश्नुते ये त्विह वै पुरुषाः पुरुषमेधेन यजन्ते याश्च स्त्रियो नृपशोन् खादन्ति तांश्च ते पशव इव निहतायमसदने यातयन्तो रक्षो गणाः सौनिका इव स्वधितिनावादायासृक्पिबन्ति नृत्यन्ति च गायन्ति च हृष्यमाणा यथेह पुरुषादाः ये त्विह वा अनागसोरण्ये ग्रामे वा वैश्रम्भकैरुपसृतानुपविश्रम्भय्य जिजीविषून् शूलसूत्रादिषोपप्रोतान् क्रीडनकतया यातयन्ति तेऽपि च प्रेत्ययमयातनासु शूलादिषु प्रोतात्मानः क्षुत्रिभ्याञ्चाभिहताः कङ्कवटादिभिश्चेतस्ततस्तिग्मतुण्डैराहन्यमाना आत्मशमलं स्मरन्ति ये त्विह वै भूतान्युद्वेजयन्ति नरावुल्बणस्वभावा यथा दन्दशूकास्तेऽपि प्रेत्य नरके दन्दशूकाख्ये निपतन्ति यत्र नृपदन्दशूकाः पञ्चमुखाः सप्तमुखा उपसृत्य ग्रसन्ति यथा विलेशयान् ये त्विह वा अन्धावटकुसूलगुहादिषु भूतानि निरुन्धन्ति तथा मुत्र
तेष्वेवोपवेश्य सगरेण वह्निना धूमेन निरुन्धन्ति यस्त्विह वा अतिथीनभ्यागतान् वा गृहपतिरसकृदुपगतमन्युर्दिधक्षुरिव पापेन चक्षुषा निरीक्षते तस्य चापि निरजे पापदृष्टे रक्षिणे वज्रतुण्डा गृध्राः कङ्ककाकवटादयः प्रसह्योरुबलादुत्पाटयन्ति यस्त्विह वा आढ्याभिमतिरहङ्कृतिस्तिर्यक्प्रेक्षणः सर्वतोऽभिविशङ्की अर्थव्ययनाशचिन्तया परिशुष्यमाणहृदयवदनो निर्वृतिमनवगतो ग्रह इवार्थमभिरक्षति स चापि प्रेत्य तदुत्पादनोत्कर्षणसंरक्षणशमलग्रहः सूचीमुखे नरके निपतति यत्र वित्तग्रहम् पापपुरुषं धर्मराजपुरुषा वायका इव सर्वतोऽङ्गेषु सूत्रैः परिवयन्ति एवं विधानरकायमालये सन्ति शतशः सहस्रशस्तेषु सर्वेषु च सर्वजेवाधर्मवर्तिनो ये केचिदिहोदितानुदिताश्चावनिपते पर्यायेण विशन्ति तथैव धर्मानुवर्तिन इतरत्र इह तु पुनर्भवेत उभयशेषाभ्यान्निविशन्ति निवृत्तिलक्षणमार्ग आदावेव व्याख्यातः एतावानेवाण्डकोशो यश्चतुर्दशधा पुराणेषु विकल्पित उपगीयते यत्तद्भगवतो नारायणस्य साक्षान्महापुरुषस्य स्थविष्ठं रूपमात्ममायागुणमयमनुवर्णितमादृतः पठति शृणोति श्रावयति स उपगेयं भगवतः परमात्मनो ग्राह्यमपि श्रद्धा भक्तिविशुद्धबुद्धिर्वेद श्रुत्वा स्थूलं तथा सूक्ष्मं रूपं भगवतो यतिः स्थूले निर्जितमात्मानं शनैः सूक्ष्मं धिया नयेदिति भूद्वीपवर्षसरिदद्रिनभः समुद्रपातालदिङ्नरकभागणलोकसंस्था गीतामया तव नृपाद्भुतमेश्वरस्य स्थूलं वपुः सकलजीवनिकाय धाम इति श्रीमद्भागवते महापुराणे वैयासिक्यामष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां पञ्चमस्कन्धे नरकानुवर्णनं नाम षड्विंशोऽध्यायः। सर्वत्र गोविन्दनामसङ्कीर्तनं गोविन्द गोविन्द।